नमस्ते. आज पुणे वाघोली या ठिकाणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज सेमी फायनल आणि फायनल अशा लढती होणार आहेत. 4 पैलवान, 2 माती गटातून 2 कुस्त्या होणार आहेत आणि गादी विभागातून पण 2 कुस्त्या होणार आहेत. आज आपण कुस्ती शौकीनाकडून जाणून घेऊया महाराष्ट्र केसरी त्यांच्या मनातला कोण आहे. दादा मला सांगा, कुठून आलात पहिले? आम्ही कोरेगाव तालुक्यातून साप गावातून आलोय, सातारा जिल्ह्यातला. तर आज जो हाय व्होल्टेज जो सामना होणार आहे सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड, कसं बघता कुस्ती? दोघेही पैलवान अनुभवी आहेत. फार त्यांना चांगला अनुभव आहे. तसं सांगता येणार नाही, पण आमच्या मनातला महेंद्र गायकवाड हाच पैलवान विजय होईल, कारण त्याची तयारी तशी आहे. निश्चितच आहे, परंतु दोन्ही पैलवान अनुभवी आहेत. तर मातीत कशी लढत होईल आज? काटा लढत होईल का? चांगली म्हणजे बघायसारखी लढत होईल. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर मॅट विभागातून नौका जयदीप पाटील आणि हर्षद सदगीर आज ही कुस्ती होणार आहे. तर ती कुस्ती कशी होईल? ती कुस्ती चांगली होईल, काटा कुस्ती होईल. त्यात आता हर्षद सदगीर अनुभवी पैलवान, जुना पैलवान आला, तो एक वेळ महाराष्ट्र केसरी झालेला आहे. आणि जयदीप पाटील हा नौका, चांगल्या कुस्त्या करून तो वर आला सेमी फायनलला त्याच्या मॅटवर आला. निश्चितच आहे, परंतु एक शेवटचा प्रश्न की आपल्या मनातला महाराष्ट्र केसरी कोण आहे? आमच्या मनातला, माझ्या वैयक्तिक मनातला महेंद्र गायकवाडच आहे. निश्चितच आहे. तर यांच्या मनातला यांनी महेंद्र गायकवाड सांगितला. आपल्या मनात कोण महाराष्ट्र केसरी? तर सध्याच्या ह्याच्यात बघायला गेलं तर महेंद्र गायकवाड करंट मध्ये आहे आणि सिकंदर शेख तसा म्हणजे अनुभवी गाजलेला आहे. पण सध्याच्या करंटच्या बाबतीत, चालू करंटच्या बाबतीत महेंद्र सिकंदरला थोडासा म्हणजे मला वैयक्तिक वाटतं की वरचढ आहे. आणि हर्षवर्धन सदगीर चा तसं बघायला गेलं तर अनुभव आणि सध्याचा करंट हर्षवर्धन सदगीरचा चांगला आहे. तरी त्या नवीन मुलाच्या, तोही एकदम चांगला मुलगा आहे, पण अनुभवाला जरा मला वैयक्तिक तो जरा कमी वाटतोय. त्यामुळं त्या बाबतीत हर्षवर्धन सदगीर तिकडून येईल, इकडून महेंद्र गायकवाड येईल, असे ह्या दोन्ही ही फायनल होईल असा माझा. निश्चितच आहे. आज दोन्ही कुस्त्या तुल्यबळ आहेत. कोण वरती येतोय त्या सायंकाळी 6 वाजता स्पष्ट तर होईलच. पण आज रामकृष्णांना सातव पाटील यांनी एवढं मोठं बक्षीस न भूतो न भविष्य, आजपर्यंतच्या 67 महाराष्ट्र केसरी झाल्या, परंतु असं मोठं बक्षीस नव्हतं. बक्षिसाबद्दल काय बोलू? मी माझ्या आतापर्यंतच्या वयाच्या अनुभवानुसार मी लहानपणापासून कुस्ती बघतोय. माझा भाऊ सुद्धा ऑल इंडिया चॅम्पियन झालेला आहे, तो सध्या CISF मध्ये आहे. तर आतापर्यंतच्या झालेल्या एवढ्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या मी सध्या मुंबईवरून इथे बघायला आलेला आहे. तर असा माहोल आणि नियोजन मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलेलं आहे. कारण काय बैठक व्यवस्था, नियोजन, इथे जर हे सामना होत असताना सुद्धा त्यांच्या इथली प्रॉपर इथली लोक सुद्धा, कार्यकर्ते सुद्धा त्या बॅरिकेडच्या आत कधी गेलेले नाहीत, जाऊन दिले नाहीत. स्टेजवर सुद्धा कुणाला जाऊन दिलं नाही. एवढं नियोजन, एवढं उत्तम नियोजन आहे की असं नियोजन मी आज कधीच पाहिलेलं नाही. त्याबद्दल रामकृष्ण सातव अण्णा पाटील यांना आमचे भरभरून आम्ही त्यांचे कौतुक करून या सामन्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. निश्चितच आहे. पण तुमच्या मनातला महाराष्ट्र केसरी कोण? आमच्या मनातील महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि सदगिरी याच्यातला होईल, पण महेंद्र गायकवाडला जरा थोडेसे जास्त आम्ही हे करतो. निश्चितच आहे. तर काही कुस्ती शौकीनाने आपल्या मनातला महाराष्ट्र केसरी सांगितला, परंतु ज्याच्या बँकेत बॅलन्स आहे म्हणतात ना, त्याचाच चेक आज वाटणार आहे आज या ठिकाणी. आणि हे आज सायंकाळी 8 वाजता महाराष्ट्राला, या कुस्ती क्षेत्रातला महाराष्ट्राला, या देशाला कळणार आहे. कुस्ती जीवनसाठी मी अशोक सावंत पाटील, वाघोली, पुणे.